श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो आपण नेहमी स्वामींचे नामस्मरण सेवा नित्यसेवा करते वेळी तसेच श्री गुरुचरित्र आणि स्वामी सारामृत वाचन वेळीस आसनाचा वापर करतो. त्या आसनाबाबत परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मते आध्यात्मिक दृष्टिकोनातून आसन का महत्त्वाचे आहे व आसनाचे वैशिष्ट्य काय आहे हे सुरेख शब्दात श्री परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितले आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणणार आहात. आसन हे स्वतःच स्वतंत्र असावं आणि इतरांना कधीच वापरून देऊ नये. आसन म्हणजे अतिशय पवित्र वस्तू, त्याची अवहेलना कधीच करू नये. ते कधीच पायानं पुढे मागे सरकवू नये. त्याचा योग्य तो मान त्याला दिलाच पाहिजे व त्याचा आदरही करावा, कारण आसन म्हणजे वाहन. वाघावर बसणारी देवी ही जेव्हा वाघावर बसते तेव्हा ती क्रौर्याची परिसीमा होऊन दैत्याचा नाश करण्यास सज्ज असते व भक्ताचे रक्षण करते. आपण इष्टदेवतेची सेवा करत असताना ती जर आसनावर बसून केली की त्या सेवेमुळे मिळणारी ऊर्जा द्विगुणित होते, कारण ती ऊर्जा आपल्यात सामावून घेण्यासाठी आसनावर बसणं अनिवार्य आहे. नाहीतर जी ऊर्जा प्रक्षेपित होईल ती सर्व तुमच्या देहातून जमिनीत शोषून घेतली जाईल. त्यासाठी कुठल्याही साधनेला बसताना आसन हे अत्यावश्यक आहे. तेच आसन आपण आणि पृथ्वी यामध्ये अंतर निर्माण करते, त्यामुळे आपल्यात निर्माण होणारी ऊर्जा ही पृथ्वी तत्वात विलीन होत नाही. म्हणून आसन हे उपयुक्तच नाही तर अत्यावश्यक असते. प्रत्येक सेवेला आसन घ्यावेच. त्यात प्रत्येकाने आपापले आसन वापरावे. कोणाचेही दुसऱ्या व्यक्तीच्या आसनाचा वापर करू नये, कारण त्याची सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्यात सामावते. याचा अभ्यास म्हणजे आभा, त्याला इंग्रजीमध्ये ऑरा म्हणतात. तसंच जपाची प्रत्येकाची माळ ही सुद्धा स्वतःची असावी लागते. तसेच आसनावर बसताना पाय देऊन बसू नये. त्याला एक आपल्याला आवडेल असे नाव द्यावे. ते फक्त आपल्यालाच माहीत असावे. सेवा करण्यापूर्वी त्या आसनाला नावाने व आदराने म्हणजे संबोधावे. समजा आसनाचे नाव जर वनराज असेल तर आदराने हाक मारून त्यावर प्रथम नमस्कार करावा. गुडघे टेकवून त्यावर बसावे व सेवेसाठी साधनेसाठी सज्ज व्हावे. असे केल्याने काय होते, ही आसन देवता आपल्यास संरक्षण देऊन सर्व आदिदैविक, आधिभौतिक, आदिध्यात्मिक सर्व प्रकारे संरक्षण करते. जर समजा कोणाचे आसन खाली म्हणजे जमिनीवरून उचलायचे राहिले असेल तर ते पायाखाली तुडवता व्यवस्थित ठेवावे, कारण आपण केलेल्या सेवेने त्यावर त्याची वैयक्तिक आभा तयार होते आणि ती आभा आपले संरक्षण करते. आसन हे नेहमी कशानेही दूषित होणार नाही असे असावे, कारण जर ते दूषित झाले तर ते पुन्हा वापरताना धुवावे लागते आणि अशाने तुमची जी आध्यात्मिक त्या आसनात साठलेली असते तिचे विघटित पावते. म्हणून आसन लोकरीचे किंवा दर्भाचे असावे.